मित्र आणि मैत्रिणींनो, मी आदिती समीर आज तुमच्याशी मार्केटिंगबद्दल थोडी चर्चा करणार आहे. हा आपला ब्लॉग हा मार्केटिंग म्हणजेच विपणन या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देतो आणि ही माहिती आपल्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या आणि विशिष्ट अशा पद्धतींची ओळख करून देतो. आपण ह्या भागात पहिला धडा हा शिकूया. या धड्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना, व्याख्या, त्यांचे नवीन नवीन उपयोग हे सगळं समजणार आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू त्यावेळी आपण खूपशी उदाहरणेही त्यावेळी बघणार आहोत. बघायचं झालं तर हा धडा आपल्याला काही टप्प्यात विपणनाचे सर्व भाग किंवा प्रकार समजावतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचे अर्थ, व्याख्या आणि विशिष्ट संकल्पना याही स्पष्ट करतो. यामध्ये आपण विपणनाचे महत्त्वही समजावून घेणार आहोत. त्याचप्रकारे बऱ्याच लोकांना अशी समजूत असते की विपणन आणि विक्री हे वेगवेगळे नसून एकच आहेत, पण तसं नाही आहे बरं का. म्हणजे सेलिंग आणि मार्केटिंग, विक्री आणि विपणन याच्यात खूप मोठा फरक आहे. खरं म्हणजे विक्री हा अगदी छोटासा भाग आहे मार्केटिंगचा. त्यामुळे आपण ह्यामध्ये असं नक्की बघूया की विक्री आणि विपणनातले फरक नेमके काय असतात. आता यामध्ये बघताना आपण हळूहळू टप्प्याटप्प्यात पुढे जाऊया. बघा बरं, ही तुम्हाला स्लाइड दिसतीये का? ह्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या जाहिराती दाखवते. बहुतेक तरी तुम्हाला दिसत असतील. किती किती मस्त मजेशीर आणि गंमतशीर जाहिराती आहेत. पहिली जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे पेपरामध्ये. न्यूजपेपर किंवा वर्तमानपत्र हे अतिशय साधं सुलभ असं माध्यम आहे आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्यामुळेच आपण कितीतरी जाहिराती वर्तमानपत्रात रोज बघत असतो. पण त्याचप्रमाणे जी दुसरी जाहिरात दिसतीये ना, तिथे बघितलं तर ती एका मोबाईल व्हॅनवर आहे. आणि ही व्हॅन आपल्यापर्यंत सर्वदूर येऊ शकते. गावांमध्ये असू दे किंवा शहरी भागांमध्ये असू दे. आता ही बघा कसली जाहिरात आहे. किती गंमतशीर चित्र आहे नाही. यामध्ये एक जाहिरात सांगतेय की आपल्या अतिशय लाडक्या अशा पाळीव प्राण्याची तुम्ही अजून काळजी घ्या. आणि ही काळजी कशी घ्याल? अहो, आम्ही आहोत ना त्याची काळजी घ्यायला. फक्त तुम्ही आम्हाला एक फोन करा आणि आम्ही तुमच्या घरी येऊ. तुमच्या पाळीव प्राण्याची प्राणी नाही बरं का, त्याला सर्वजण आपला कुटुंबीय सदस्य मानतात. म्हणूनच या सदस्याची खूप छान प्रेमाने काळजी घ्या. कसं छान समजावून सांगतात नाही. आणि ह्यालाच विपणन किंवा मार्केटिंग म्हणतात. ह्या चित्रामध्ये किंवा ह्या स्लाइडमध्ये तुम्ही जर बघितलं तर काय काय सांगितलंय हो. नाव दिलंय जी संस्था ही अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देते. आणि त्याचप्रमाणे त्यामध्ये कुठल्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत त्याची एक यादी सुद्धा दिलेली आहे. किती किंमत आहे याची, किती पैसे लागतील ते सुद्धा आपण बऱ्याचदा जाहिरातीमध्ये बघतो बरं का. आणि जरूर तुम्ही बघितलं असेल की तिथे आपल्याला एक फोन नंबर किंवा कॉन्टॅक्ट अस असं एक छानसं छोटंसं लिहिलेलं दिसतं. ही ओळ किंवा ही लाईन आपल्याला सांगते की आपण त्या सेवेपर्यंत कसे पोहोचू शकू. आता या सगळ्यामध्ये आपण काय काय मिळवलं बरं? नंबर 1 त्या संस्थेचं नाव. नंबर 2 किंवा क्रमांक 2 आपल्याला कुठल्या सर्व्हिसेस आहेत त्याची मोठीच्या मोठी यादी. त्याचप्रमाणे आपण किती किंमत देणं अपेक्षित आहे ते सुद्धा तिथे लिहिलेलं असतं.
आता या सगळ्याबद्दल ग्राहकाला जागरूक करणं हा इथे उद्देश असतो. तुम्ही बघितलं तर दुसऱ्या चित्रातली मोबाईल व्हॅन ही आपल्याला सांगते की आम्ही फक्त एका फोन कॉलच्या लांबीवर आहोत. तुम्ही आम्हाला फोन करा, तुम्हाला हवं तिथे आम्ही तिथे पोहोचवतो. ही सेवा तुम्हाला 24 तास आणि 7 दिवस आणि सगळा वेळ कुठलाही दिवस ही उपलब्ध होऊ शकते. एवढंच नाही, तुम्ही आमच्या आधीच्या ग्राहकांचे फोटोज किंवा त्यांची माहिती किंवा त्यांचे रिव्ह्यू किंवा आपण ज्याला त्यांचा फीडबॅक म्हणतो, तो सुद्धा वाचू शकता. या पद्धतीने आपण ग्राहकाला हे सहज पटवून देऊ शकतो की किती गरजेचं आहे तुम्हाला ही अशीच सर्व्हिस किंवा सेवा ही उपलब्ध करून देणं, आणि ते चांगलं काम आम्ही करतोय. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीत आहे की नाही गंमत? आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की हा विषय अतिशय अतिशय सुंदर आणि उदाहरण पूर्ण आहे. त्यामुळे कंटाळा करू नका अभ्यास करायचा. आता बघा दुसऱ्या माझ्या स्लाइडमध्ये तुम्हाला 2 खूपच आकर्षक चित्र दिसतील. पहिलं चित्र आहे जिथे मला खूप भूक लागेल आणि मी जेवायला जाईन माझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन एखाद्या सुंदरशा उपाहारगृहात. आणि हे मी कसं बरं ठरवेन? त्याच्यासाठी माझं मन एका विशिष्ट प्रक्रियेला उत्तर देत असतं. जिथे मी एखादी जाहिरात बघते आणि मला वाटतं की खरंच हेच तर हवं होतं मला, म्हणूनच मी माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर जेवायला जाण्याचा निर्णय घेऊन पूर्ण आनंद घेईन. आणि यासाठी जाहिरात किंवा ज्याला ॲडव्हर्टायझिंग असं म्हणतो ते खूपच मदत करतं. जेव्हा आपण दुसऱ्या चित्राकडे बघतो तिथे एक अतिशय सुंदर असं पुस्तक मला दिसतंय. कित्येक वेळा मित्रांनो असं होतं की आपण मुखपृष्ठ बघतो आणि ते पुस्तक विकत घेतो. आणि ह्याचसाठी आपल्याला खरेदी निर्णय प्रक्रिया थोडीशी विचारात घ्यावी लागते. एकदा आपल्याला जर ग्राहकांची खरेदी निर्णय प्रक्रिया कळली तर आपण नक्की समजून घेऊ शकतो की आपली सेवा किंवा आपली वस्तू ही कोण खरेदी करेल बरे. पूर्वी असं व्हायचं की जे काही विक्रेत्याकडे उपलब्ध असेल तेच ग्राहकाला घ्यावं लागायचं. पण आता तसं नाही आता सगळ्या गोष्टी बदलल्यात आणि ह्या गोष्टींमध्ये असा समावेश झालाय की ग्राहकाला काय हवं असू शकतं. मी असं नाही म्हणलं की ग्राहकाला काय हवं आहे. मी असं म्हटलं की ग्राहकाला काय लागेल. म्हणजेच पुढे येणाऱ्या गरजा किंवा ज्याला आपण फ्युचर नीड्स असं म्हणतो किंवा भावी काळातील गरजांचे विश्लेषण करून आपण आत्ताच त्याची तयारी करतो. म्हणजेच विपणनामध्ये कितीतरी गोष्टी ह्या समाविष्ट आहेत. असं नाहीये की फक्त विक्री म्हणजे विपणन. आणि हेच सगळं आपल्याला या धड्यामध्ये शिकायचंय बरं का. चला तर मग आपण आपला धडा चालू करूया. या धड्यामध्ये आपण हे 2 भाग नक्की बघणार आहोत की किती गरजेचं झालंय मानवी आयुष्यातलं विपणनाचं स्थान. तुम्ही कुठेही बघा, सगळीकडे मार्केटिंग मार्केटिंग मार्केटिंग. आणि कितीतरी वेळा आपल्याला वाटतं अरे हे खरंच आहे का? हे खरंच असंच आहे का? प्रत्येक वस्तू, प्रत्येक सेवा, एवढंच काय, आपण खूप गोष्टींचे विपणन जरूर करू शकतो. आजचा हा भाग तुम्हाला या सगळ्या गोष्टींची नक्की जाणीव करून देईल. पण जाहिराती म्हणजे मार्केटिंग नाही बरं का. आणि त्यासाठी आपण पुढची स्लाइड बघूया. आता या धड्याचा अभ्यास केल्यावर आपण नेमकं काय शिकणार आहोत बरं? तर विपणनच नव्हे तर त्याची जी मूळ संकल्पना आहे ज्याला आपण विपणी असे म्हणतो, तर ती संकल्पना नेमकी काय आहे हे आपण इथे बघणार आहोत. त्याचप्रमाणे विपणनाची वैशिष्ट्ये
म्हणजे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा तुम्हाला जरूर कळतील जर तुम्ही हा पूर्ण भाग बघितलात आणि अभ्यास केला. त्याच्या पुढे जाऊन आपण जर बघितलं तर अर्थव्यवस्थेवर विपणनाचे काय परिणाम होतात ते सुद्धा आपण जरूर याच्यामध्ये शिकूया. चला तर मग आपण पहिल्या स्लाइडकडे वळू. पहिल्या भागात हे आपल्याला अत्यंत गरजेचं वाटतं की हे नेमकं काय आहे न विपणन किंवा मार्केटिंग हे आपण कशा पद्धतीने शिकू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवस्थापनाचा सर्वात मोठा भाग आहे, अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला जर जर लक्षात असेल तर व्यवस्थापनाचे बाकीचे सगळे भाग हे फक्त आणि फक्त एखाद्या संस्थेला खर्चात पाडतात हो, परंतु मार्केटिंग आणि ऑफकोर्स त्याच्यामधले अजून एक छोटा भाग आहे ज्याला आपण किंमत किंवा प्राइसिंग असं म्हणतो. हा भाग आपल्याला नफा मिळवून देतो आणि म्हणूनच आपल्याला विपणनाचा पुरेपूर अभ्यास करणं गरजेचं ठरतं. कुठल्याही संस्थेचं किंवा व्यवस्थापनाचं हे महत्त्वाचं अंग आहे किंवा आपल्याला म्हणता येईल की हे अतिशय महत्त्वाची ही एक पायरी आहे. काय बरं आहे, कला आहे की शास्त्र? खरं म्हणजे दोन्ही. प्रक्रिया आहे की प्रणाली? परत एकदा अहो दोन्ही आहे हे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी विपणनाची वेगवेगळी व्याख्या केली आहे. काही व्याख्या आपण या धड्यात पुढच्या स्लाइडमध्ये बघूच या. पण काय म्हणते ही स्लाइड जरा लक्ष द्या बरं. पहिल्यांदा ती म्हणते ही एक कला आहे, म्हणजेच मार्केटिंग इज अन आर्ट. ही एक कला आहे दुसऱ्याला समजावून सांगणं, तसेच दुसऱ्याला पटवून देणं. काही सोपं नाही बरं का. आणि म्हणूनच मार्केटिंगला किंवा विपणनाला कला म्हणलं जातं. जर आपण दुसरा शब्द वापरला की हे एक विज्ञान आहे किंवा शास्त्र आहे, का बरं असं म्हणलं असेल? कारण शास्त्राचे काही अतिशय संक्षिप्तपणे म्हणलेले किंवा अतिशय टू द पॉइंट म्हणलेले असे भाग असतात. आणि ह्यामध्ये सुद्धा विपणनामध्ये सुद्धा काही अत्यंत गरजेचे भाग आपण नक्कीच बघू शकतो. पुढचं बघितलं तर हे एक कार्य आहे, इट्स अन ॲक्टिव्हिटी. खूपच महत्त्वाचं कार्य आहे ज्याच्यामुळे व्यवस्थापनाला खूप फायदा होतो. नुसता फायदा नाही बरं का, तर नफा होतो. ही एक पूर्ण प्रक्रिया आहे, प्रणाली आहे. म्हणजेच हे एका भागावर व्यवस्थापनाच्या दुसरा भाग हा अवलंबून आहे. आणि या सगळ्यांना कोण जोडतं बरं? कारण आपलं अंतिम ध्येय याच्यातलं हे ग्राहकाला संतुष्ट करणं आहे. आणि म्हणूनच ही एक अतिशय शास्त्रशुद्ध अशी प्रक्रिया आहे किंवा पद्धत आहे असं म्हटलं जातं. तसेच जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुमच्या हेही लक्षात येईल की हे देवाणघेवाण आहे. देवाणघेवाण कोणामधली बरं? पहिली गोष्ट तर आपला सप्लायर किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणजे पुरवठादार अथवा ज्याच्यावर आपण अवलंबून आहोत असे आपले भागीदार. आणि तसेच जर आपण जास्त लक्ष दिलं तर ग्राहक हा आपल्याशी एक प्रकारची देवाणघेवाणच करत असतो. आता ग्राहक कोण बरं असू शकतो? हो बरोबर, अगदी बरोबर. पहिला तर कोणीही व्यक्ती, तर पहिली व्यक्ती असते. पण प्रत्येक वेळी व्यक्तीच आपला ग्राहक असेल का? नाही बरं का. बाकीच्या संस्था सुद्धा आपले ग्राहक असू शकतात, ज्याला बिझनेस टू बिझनेस मार्केटिंग किंवा विपणन असं म्हणतात. संस्थेपासून एका संस्थेपासून दुसऱ्या संस्थेपर्यंत. म्हणजेच ही देवाणघेवाण एकतर व्यक्तींमधली किंवा संस्थांमधली. अहो तेवढंच नाही तर यामध्ये सरकारी
संस्थांचा सुद्धा समावेश होतो. म्हणजेच काही माफ करा, सरकारी संस्था सुद्धा विपणनामध्ये अतिशय कार्यरत असतात. आणि या सगळ्यामुळे आपण याला देवाणघेवाण किंवा एक्सचेंज असं म्हणतो. आता कसली देवाणघेवाण होते हो? नक्कीच पैशाची, आणि त्या बदल्यात आपण ज्या गोष्टी उपलब्ध करून देणार आहोत त्याची. म्हणजेच एक तर ती वस्तू असेल. थांबा थांबा, पुढच्या स्लाइडमध्ये आपण हे नक्की शोधून काढूया. काही वस्तू, काही सेवा आणि बरीच मोठी यादी आहे इथे. पुढचा शब्द जर आपण इथे बघितला या स्लाइडमध्ये, तर हा शब्द आहे तत्वज्ञान. आता हा शब्द तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी. तत्वज्ञानाचे काही महत्त्वाचे नियम असतात आणि हे नियम आपण जरूर, किंवा एक विचार प्रक्रिया त्याच्या मागे असते, जिथे आपण मार्केटिंग किंवा विपणन हे अगदी बरोबर बसवू शकतो. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. जर तुम्ही व्याख्या बघितलीत विपणनाची, तर वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या व्याख्या या आपल्याला दिलेल्या आहेत. पण तरी काही 2 किंवा 3 व्याख्या आपण नक्की बघूया आणि अगदी डिटेलमध्ये बघूया. प्रत्येक शब्द त्याचा समजून घेऊया. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन जगातली एक अतिशय आघाडीची संस्था, जी सतत मार्केटिंगमध्ये कार्य करत असते. निव्वळ कार्यच नाही तर संशोधन करत असते. त्यांचे कितीतरी संशोधनाचे नवीन प्रकार आपल्याला मार्गदर्शन करतात की आपण आपल्या संस्थेबरोबर कसं पुढे जावं, कसं विपणन करावं, कशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचावं, काय पद्धतीच्या प्रक्रिया आपण जरूर फॉलो कराव्या. तर इथे आपल्याला प्रत्येक शब्दावर थोडंसं लक्ष देऊन ही व्याख्या समजून घेता येईल. पहिला शब्द आहे उपभोक्ता. इथे उपभोक्ता आणि ग्राहक अशा 2 वेगवेगळ्या संकल्पना मांडलेल्या आहेत. आता उपभोक्ता म्हणजेच ग्राहक का? नाही बरं का. एक कन्झ्युमर आणि कस्टमर याच्यातील जो फरक आहे तोच इथे उपभोक्ता आणि ग्राहकामध्ये अपेक्षित आहे. एक असतो तो ती वस्तू किंवा सेवा विकत घेतो. पण मी माझ्यासाठीच विकत घेईन ती वस्तू असं नाही ना. म्हणजेच मी जर माझ्या आई वडिलांना ती वस्तू गिफ्ट दिली किंवा प्रेझेंट दिली किंवा त्यांच्याशी ती शेअर केली, तर त्यामध्ये मी एकटीच उपभोक्ता होणार नाही किंवा कन्झ्युमर होणार नाही. म्हणूनच ही वस्तू किंवा सेवा आपण नेहमी असं म्हणूया की उपभोक्ता किंवा ग्राहक हे वेगवेगळ्या पद्धतीने बघत असतात. जर आपण पूर्णपणे लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी खरेदी करतो, आणि त्यावेळी खरेदी करणारा हा कस्टमर असतो आणि वापरणारा हा कन्झ्युमर असतो. म्हणजेच विकत घेणारा हा ग्राहक असतो आणि जो त्याचा उपयोग करतो किंवा वापरतो ती वस्तू, त्याला आपण उपभोक्ता म्हणतो. तिसरा शब्द जो आहे तो आहे भागीदार. भागीदार म्हणजेच आपला पार्टनर. मग तो कोण असेल बरं? आपला सप्लायर असेल, आपला डिस्ट्रीब्युटर असेल किंवा आपले शेअर होल्डर्स असतील. हे सगळे इथे नक्की येतात आणि त्यांचा आपल्याला विचार या पूर्ण प्रक्रियेत करावा लागतो. इथेच थांबत नाही ही यादी. पुढचा शब्द आहे समाज. म्हणजेच फक्त संस्थेचं हित हे गरजेचं नाहीये. आपल्याला आणखीन पुढे जाऊन आपल्या समाजासाठी काहीतरी करणं हे गरजेचं असतं. आणि ह्याच विचारापायी अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन म्हणतं की उपभोक्ता, ग्राहक, भागीदार आणि समाज या सगळ्यांना उपयोगी पडतील अशा वस्तूंची किंवा सेवांची निर्मिती आपण करणं गरजेचं आहे. नुसती निर्मिती का? नाही बरं का. तर संप्रेषण, त्याचं वितरण त्या ग्राहकांपर्यंत नीटनेटक्या पोचल्या पाहिजेत ना.
म्हणून त्यांचं वितरण आणि त्यांचा विनिमय, त्यांचा उपयोग करण्याची पूर्ण क्रिया किंवा कृती या सगळ्यांचा एक संच असतो. एका पाठोपाठ एक अशा या कृती आहेत आणि म्हणूनच या सगळ्या संचाला आपण एक नाव देतो आणि ते आहे विपणन. जर तुम्ही आणखीन खोलात जाऊन याचा अभ्यास केलात तर तुमच्या लक्षात येईल आणि नक्कीच येईल की ह्या सगळ्यांमध्ये आपला सुद्धा खूप मोठा सहभाग असतो. कितीतरी वस्तू आपण डिजिटल माध्यमाद्वारा विकत घेतो. तिथे आपण खूप वेळा फक्त आपल्याला काय हवंय ते शोधण्यासाठी एखादी वेबसाईट परत परत भेट देतो आणि अशा वेळी ह्या सगळ्याची माहिती ही विपणनामध्ये एकत्रित केली जाते आणि त्याच्यावर अवलंबून आपल्याला वेगवेगळी वितरण प्रणाली ही उपलब्ध करून दिली जाते. म्हणजेच डिस्ट्रीब्युशन चॅनल बरं का. म्हणजे कुठल्या साईटवर, कुठल्या वेबसाईटवर एखादी वस्तू जास्त विकली जाते किंवा कुठल्या साईटवर एखाद्या वस्तूसाठी जास्त डिस्काउंट मिळतोय, असं जर एखादा ग्राहक शोधत असेल तर त्याला त्याच पद्धतीचे मेसेजेस किंवा त्याच पद्धतीचे हे अ, एक प्रकारचे आठवण करून देणाऱ्या गोष्टी या सतत पाठवल्या जातात आणि ह्याचसाठी आपण तंत्रज्ञानाचा इथे उपयोग करतो. अतिशय इंटरेस्टिंग किंवा मनपूर्वक अभ्यास करण्यासाठी ही पूर्ण प्रक्रिया आपल्याला नक्कीच नक्कीच उत्तेजित करेल. आता ही प्रक्रिया जर आपण अजून थोडीशी बघितली आणि पुढची व्याख्या अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की मार्केटिंगचे जे गुरु आहेत फिलिप कोटलर सर, ते असं म्हणतात की ही प्रक्रिया ही देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया कुणामध्ये चालते? व्यक्ती आणि पूर्ण समाज या सगळ्यांच्या, बर का, निवड एका विशिष्ट समूहाच्या नव्हे, विविध प्रकारच्या समूहांच्या गरजा आणि इच्छा. आता यामध्ये फरक आहे. गरजा म्हणजे काय आणि इच्छा म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू घ्यायची इच्छा होऊ शकते, पण त्याला त्याची खरंच गरज असते का हो? 10 पेन्सिली असताना 11वीची आपल्याला खरंच गरज असते का? हां, विचार करण्यासारखा आहे. परंतु एक सुंदर पेन्सिल दिसली की आपल्याला नक्की वाटतं, अरे ही जरूर घ्यावी आपण. कितीही असल्या तरी परत एक नवीन. आणि याचसाठी आपल्याला ती इच्छा होते असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारच्या गरजा आणि इच्छा काही ठिकाणी तर शक्यता सुद्धा पडताळली जाते की त्या व्यक्तीची खरंच किंवा त्या व्यक्तीकडे खरंच एवढे पैसे आहेत का की ती व्यक्ती ती वस्तू विकत घेऊ शकेल किंवा सेवा विकत घेऊ शकेल. ह्या सगळ्याचा अभ्यास करून कोटलर सर म्हणतात की देवाणघेवाण प्रक्रियेद्वारे व्यक्ती आणि समूहाच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जे नियोजन करतो, ज्या पद्धतीचं आयोजन करतो आणि ज्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देतो, या सगळ्याची मानवी प्रक्रिया म्हणजे विपणन. हां, हे आपल्याला लागणार आहे बरं का आपल्या पूर्ण अभ्यासासाठी. चला तर मग पुढे जाऊया. पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला नक्की दिसत असेल की ह्या विपणनाचे काय कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपण ज्याला अ, विशिष्ट किंवा वैशिष्ट्ये असं म्हणतो, विशिष्ट प्रकारच्या पद्धतीने पुढे जाण्याची गोष्ट. तर इथे आपण विपणनाची वैशिष्ट्ये बघत आहोत. पहिल्यांदा आपण बघतोय की ग्राहकांच्या गरजा निश्चित करण्याची प्रक्रिया म्हणजे विपणन. त्यामुळे होतं काय की आपल्याला या गरजा माहीत असणं नक्की आणि निश्चित उपयोगी ठरतं. ग्राहकांच्या गरजा निश्चित करण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधावा लागतो आणि हा संपर्क कसा साधता येईल हो? तुम्हाला सातत्याने याचा मागोवा घ्यावा लागतो की ग्राहक आनंदी आहेत की नाही आणि जर नसतील
तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल? काही थोडेफार बदल करावे लागतील का आपल्या वस्तू किंवा सेवांमध्ये? हे बघणं इथे गरजेचं ठरतं. दुसरा जो पॉइंट आहे स्लाइडवरचा, त्याच्यामध्ये असं म्हणतात की त्या गरजांनुसार आपल्याला वस्तू किंवा सेवांची निर्मिती केली पाहिजे. आता काही कंपन्या म्हणतात की आम्ही निव्वळ गरजांनुसार वस्तू किंवा सेवांची निर्मिती करत नाही. आम्ही आमच्या ग्राहकांना सांगतो की हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. पण ह्याच्यासाठी अतिशय अभ्यास आणि संशोधनाची गरज असते बरं का. म्हणजे चला आपण एक उदाहरण घेऊया. ह्या उदाहरणात सोनी नावाच्या कंपनीचं थोडंसं इलस्ट्रेशन आहे. काय म्हणते बरं सोनी कंपनी? बघा हा, जपानमध्ये लोक खूप चालतात आणि ते पण एकटे चालतात. ही एक महत्वाची पायरी होती त्यांच्यासाठी, हे समजून घेण्यासाठी की एकटं चालणं किती कंटाळवाणं असतं. आणि म्हणून त्यांनी वॉकमन नावाचं एक छोटंसं गॅजेट तयार केलं, जिथे तुम्ही गाणी ऐकता ऐकता छानपैकी चालू शकता. मग तुम्हाला एकटेपणा जाणवणार नाही. आता ह्या गरजेनुसार वस्तूंमध्ये त्यांनी भर पाडली. ते म्हणतात हा वॉकमन मोठा का? मग छोटा 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 आणखी छोटा आणि अगदी चिमुकला असा केला गेला. म्हणजेच त्यानुसार गरजांनुसार तो छोटासा केला गेला. कुठेही बसेल तो, कुठेही नेता येईल तो आणि त्याचं वजनही नाही होणार आणि तुम्हाला आनंदही देईल. अशा पद्धतीने वस्तूंची निर्मिती हा विपणनाचा सर्वात मोठा भाग आहे. आता विशिष्ट ग्राहक वर्ग आणि विशिष्ट गरजा हे काय आहे बरं? कसं असतं ना की प्रत्येक वस्तू ही प्रत्येक ग्राहकासाठी नसते. म्हणून काही वस्तूंवर काही विशिष्ट वर्गांसाठीच केल्यासारख्या त्या तयार केल्यासारख्या असतात. म्हणजे काय बरं? आता काही लक्झरी कार्स असतात ज्या सगळ्यांना परवडणार नसतात, परंतु तरीही त्या त्यांच्या संस्थांना किंवा त्यांच्या कंपनीला भरपूर नफा मिळवून देतात. फक्त थोडे ग्राहक, परंतु फायदा मात्र मोठाच्या मोठा. अशा पद्धतीने विशिष्ट ग्राहक वर्गाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा मार्केटिंग अतिशय उपयुक्त होतं. याच्या पुढची पायरी काय हो? तर अंतिम ग्राहकापर्यंत त्या वस्तू किंवा सेवा पोहोचवणे. अंतिम ग्राहक म्हणजे जो त्याचा वापर करणार आहे, उपभोक्ता त्याच्यापर्यंत. आता यामध्ये कितीतरी टप्पे असू शकतात. उत्पादनापासून किंवा फॅक्टरीपासून किंवा जागेपासून, उत्पादनाच्या जागेपासून हे अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी कधी कधी खूप मोठी प्रणाली गरजेची असते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मॅन्युफॅक्चरर टू कस्टमर असं म्हणतो. आता इथे विपणनामध्ये आपण नफ्यावर खूप भर देतो. बऱ्याच व्यवसायांमध्ये नफा हा सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि म्हणून कारण सगळे काही विना नफा तत्वावर वावरत नसतात आणि त्यासाठी नफ्यावर भर देणं हे विपणनाचं एक खूप मोठं काम आहे. आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला बघावं लागतं की आपल्या संस्थेमध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या ज्या वस्तू किंवा सेवा आहेत, त्यांना लागणारी सगळी संसाधनं आहेत आणि जी आहेत त्यांच्या योग्य आणि पुरेपूर उपयोगानेच आपल्याला हे साध्य होऊ शकतं. तर हे होते काही अतिशय महत्वाचे असे मुद्दे विपणनासंबंधी. आपण थोडंसं पुढे जाऊया. जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला मानवी जीवनावर विपणनाचा परिणाम दिसेल. कुठे कुठे दिसेल बरं? सातत्यपूर्ण आणि सर्वव्यापक असं म्हणतात ते प्रक्रियेला या. म्हणजेच जिथे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत किंवा दिवस सुरू झाल्यापासून दिवस संपेपर्यंत अशा किती गोष्टी आहेत जिथे आपण विपणनानुसार आपली निर्णय प्रक्रिया खरेदी विक्रीची बदलत असतो. बघा सकाळी उठून आपल्याला ज्या अति महत्वाच्या गोष्टी असतात त्यामध्ये आता म्हणजे 2023 साली
सोशल मीडिया हे अतिशय गरजेचं आहे. पण त्याच्यावर सुद्धा आपल्याला कितीतरी जाहिराती दिसतात. कितीतरी विपणनाचे कार्यक्रम आपल्याला तिथे समजू शकतात. आणि नको असताना सुद्धा कितीतरी पॉपअप्स आपल्या फोनवर सुद्धा उघडत असतात. तर या सगळ्याची प्रक्रिया म्हणजे आपण आपल्या आयुष्यातून विपणनाला बाहेर ठेवूच शकत नाही. आपण त्याच्यानी अनिवळ आपणच नाही, सर्व ठिकाणी त्याचा खूप मोठा आणि खोलवर परिणाम हा दिसून येतो. जर आपण अतिशय विशिष्ट गरजांची समजूत करून घेतली किंवा आपण त्या समजून घेतल्या, तर त्यांची पूर्तता करणं हे व्यवसायाला सोपं जातं. परंतु त्याच्यासाठी आपल्याला ग्राहकांकडून सारखा संवाद साधून अभिप्राय घेणे हे तितकंच महत्वाचं ठरतं. एक मिनिट हा, मी जरा पाणी पिते. कशाला कोरड पडलीये? पाण्यावरून आठवलं, बिस्लरी. तुम्हाला आठवतोय का हा ब्रँड? बिस्लरीचा ब्रँड हा अतिशय यशस्वी ब्रँड म्हणून मानला जातो. का बरं असं? काही वर्षापूर्वी म्हणजे 90च्या दशकात बिस्लरी आपल्याला माहितीही नव्हतं. आणि बिस्लरी ह्या ब्रँडनी आपल्याला बाटलीतले पाणी विकत घेऊन प्या असं सांगितलं. त्यावेळी लोकांनी खूप थट्टा केली. काय हे पाणी विकत घेऊन पितं का कोणी? पण आता बघा काय झालंय. ह्याच बिस्लरीनी आपल्या आयुष्यात एवढं स्थान मिळवलंय की आपण मिनरल वॉटर बॉटल द्या असं न म्हणता एक बिस्लरी द्या असा अतिशय सातत्याने आणि सहजरित्या प्रयोग करतो. आठवा बरं, मागच्या वेळी तुम्ही जेव्हा मिनरल वॉटर बॉटल खरेदी केलीत तेव्हा काय म्हणला होतात? बरोबर आहे ना? ह्याला म्हणतात विपणन. म्हणजेच आपली वस्तू कशी ग्राहकापर्यंत पोचली पाहिजे, त्यांनी त्याला आत्मसात करून विकत घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे त्याच्या ती लक्षातही राहिली पाहिजे आणि पुढच्या वेळी खरेदी करताना त्यांनी फक्त आपलीच वस्तू किंवा सेवा घेतली पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रियेला नक्कीच विपणन असं म्हणतात. तुम्ही बघितलं असेल तर ह्या जाहिरातीमध्ये बिस्लरीच्या एक छोटी वॉटर बॉटल म्हणजे पाण्याची बाटली आपल्याला दिसतीये आणि त्यामध्ये सुद्धा त्या बाटलीतील पाणी पिण्याचे फायदे हे आपल्याला दिसून येत आहेत. सो स्टे हायड्रेटेड विथ बिस्लरी असं म्हणतात ते. अहो पाणी प्या भरपूर, थोडक्यात हा संदेश आहे. पण पद्धत वेगवेगळी. जर तुम्ही बघितलं तर अशा कितीतरी जाहिराती अतिशय यशस्वी आहेत. चला तर मग पुढे जाऊया. थोडक्यात काय, एखाद्या व्यक्तीला काय कर किंवा काय करू नको असं सांगण्याच्या किंवा पटवून देण्याच्या पूर्ण प्रक्रियेला विपणन असं म्हणतात. म्हणजेच एखादी वस्तू का विकत घ्यावी, कुठून विकत घ्यावी, कशी विकत घ्यावी, कुणासाठी विकत घ्यावी, किती रुपयाला विकत घ्यावी, ह्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला विपणनामुळे होत असतं. आणि हेच तर आहे मार्केटिंग, हेच आहे विपणन. आहे की नाही सोपं? मला वाटलंच होतं की तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग थोडंसं अजून पुढे जाऊया. आता जर आपण इथे बघितलं तर पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला असं दिसतंय की काही नवीन विचारधारा इथे आपण नक्की त्यांचा विचार करतोय किंवा त्या आत्मसात करतोय. आणि यामध्ये सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते ग्राहकांचं समाधान. जर आपला ग्राहक हा आनंदी आहे, समाधानी आहे तर काय होईल हो? का बरं असं म्हणत असतील? म्हणजेच ग्राहकांचं समाधान असेल किंवा एक अतिशय आनंदी ग्राहक असेल, ज्याला आपण हॅपी कस्टमर असं म्हणतो, तो जर असेल ना तर तो काय करेल बरं? अहो तुमच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगेल सगळ्यांना. म्हणजेच वर्ड ऑफ माउथ म्हणतात याला. आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगणं, वस्तू, सेवा किंवा अजूनही काही ज्याबद्दल चांगल्या गोष्टी आपोआप प्रसारित होणं
हे खूप सोपं असतं जर आपले ग्राहक आनंदी असतील तर. आता यामध्ये काय होतं, की ग्राहक आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या एम्प्लॉईजना सुद्धा आनंदी ठेवावं लागतं. त्यामुळे तुमचं जर प्रॉडक्ट किंवा ज्याला आपण वस्तू किंवा उत्पादन किंवा सेवा असं म्हणतो, हे जर आपलं अतिशय गुणवत्तापूर्ण असेल, तर ग्राहकांचं समाधान नक्की मिळू शकतं. आता दुसरी जी संकल्पना आहे मांडलेली, त्यामध्ये असं लक्षात येतं, की सर्वात जास्त मौल्यवान ग्राहक. अरे बापरे! हे काय आता? हं, मूल्य तर कळलं. मूल्य म्हणजे व्हॅल्यू. व्हॅल्यू ही वेगवेगळ्या प्रकारची असते बरं का. प्रत्येक वेळी मूल्य हे किंमत किंवा रुपयांमध्ये मोजलं जात नाही. तर वेळ किंवा कष्ट किंवा त्या सेवेची किंवा त्या वस्तूची जी किंमत वेगवेगळ्या पद्धतीची आपण भरतो, त्याला त्या पद्धतीचं त्या वस्तूचं किंवा त्या अतिशय अशा छोट्याशा निवडक अशा सेवेचं मूल्य म्हणतात. आता इथे तर मौल्यवान ग्राहक म्हणतायत हो. म्हणजे काय बरं? तर जो ग्राहक आपल्याला निव्वळ नफा मिळवून देत नाही, तर आपल्याबद्दल अतिशय चांगला प्रचार करतो. असा ग्राहक आपण ओळखला पाहिजे. हं. म्हणजे प्रत्येक वेळी तो श्रीमंत असतो का? कधी-कधी असतो. प्रत्येक वेळी असतोच असं नाही. एखादा खूप मोठा इन्फ्लुएन्सर कुठल्याही मीडियममधला वरचा सुद्धा आपल्यासाठी अतिशय मौल्यवान ठरू शकतो. म्हणजेच जो ग्राहक स्वतः तर परत-परत खरेदी करेलच आपल्या वस्तूची किंवा सेवेची आणि आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना किंवा कुटुंबियांना किंवा आणखीनही कोणाला आपल्याबद्दल खूप चांगले शब्द ऐकवेल, त्याला आपण मौल्यवान ग्राहक म्हणतो. आता हा कसा ओळखणार बरं? हं, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत बरं का आणि त्या पद्धतींचा अभ्यास आपण या ब्लॉगमध्ये नक्की करणार आहोत. पुढचा जो इथला मुद्दा आहे, तो आहे ग्राहकाची एकनिष्ठा. एकनिष्ठा म्हणजे लॉयल्टी. आपल्याला भरपूर स्पर्धा असते बरं का या जगात. म्हणजेच फक्त एका व्यवस्थापनाचा ग्राहक फक्त तिथेच जन्मभर राहील असं नाही. दुसरीकडे एखादी चांगली वस्तू, चांगली किंमत किंवा आणखीनही काही चांगले प्रकार त्याला उपलब्ध झाले, सेवा त्याला उपलब्ध झाली, तर जाईल का तो तिकडे? हा जो प्रश्न असतो ना, तो व्यवस्थापनाला खूप सतावतो आणि म्हणूनच ग्राहकाची एकनिष्ठा ही आपल्याला बघावी लागते. असं म्हणतात, की नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा जर अस्तित्वात असलेले ग्राहक आणि त्यांची काळजी आपण घेतली, तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो. कारण जास्तीत जास्त नफा हा आपल्या आत्ताच्या किंवा असलेल्या ग्राहकांकडून होतो. पण कित्येक व्यवस्थापन आणि संस्था याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि त्यांचं असं म्हणणं असतं, की नाही आपल्याला खूप बजेट पाहिजे नवीन ग्राहक मिळवण्यासाठी. तसं नसतं बरं का. त्यामुळे क्वालिटी किंवा गुणवत्ता ही ही लॉयल्टीशी किंवा एकनिष्ठतेशी ही अतिशय जवळून संबंधित असते. चला तर मग पुढचा मुद्दा बघूया. इथे आपल्याला मुद्दा दिसतोय ग्राहकांची जपणूक आणि उत्तम व्यावसायिक संबंध, ज्याला आपण CRM असं म्हणतो. कस्टमर रिलेशनशिप असं म्हणतो. आठवा बरं, तुमच्या वाढदिवसाला जर एखाद्या कंपनीने तुम्हाला फोन केला, कदाचित मोबाईल कंपनी असेल किंवा कार कंपनी असेल, तर आपल्याला हसू येतं. ओह! मार्केटिंग टेक्निक. पण त्याचप्रमाणे जर एखाद्या मोठ्या उपहारगृहाने तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिला किंवा अतिशय मोठी ऑफर दिली, की या तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना घेऊन आम्ही नक्की तुम्हाला तुमची स्पेशल डिश कमी पैशात उपलब्ध करून देऊ. तुमचा वाढदिवस आहे ना? दॅट कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन. असं म्हणून तुम्हाला ते नक्की, नक्की, नक्की पटवून देऊ शकतात, की तीच कशी जागा
सर्व योग्य आहे तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करायला. चला तर मग पुढे जाऊया. आपण कसलं कसलं विपणन करू शकतो हो किंवा मार्केटिंग करू शकतो हो. पहिली गोष्ट नक्की वस्तू. कुठल्या बरं वस्तू? मे बी कॉम्प्युटर असेल, मे बी कॅमेरा असेल, मे बी वॉच असेल. या सगळ्या गोष्टी ह्या आपण विपणन करू शकतो किंवा मार्केटिंग करू शकतो. म्हणजेच ज्या वस्तूंना आपण हात लावू शकतो, बघू शकतो, त्याचं छोटंसं सॅम्पल बघू शकतो, हाताळून बघू शकतो, वापरून बघू शकतो, या सगळ्या वस्तूंचं मार्केटिंग किंवा विपणन हे अतिशय यशस्वी होतं. दुसरा जो प्रकार आहे तो आहे सेवांचा. सेवा ह्या अमूर्त असतात. अमूर्त म्हणजे त्यांना आपण हात लावून बघू शकत नाही बरं का, पण सेवा अतिशय गरजेच्या असतात. जसं बँक आहे, म्हणजेच बँकिंग, विमा या सेवा आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य, शिक्षण या सुद्धा अतिशय महत्त्वाच्या अशा सेवा आहेत. जर आपण बघितलं तर मनोरंजन ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची सेवा आहे बरं का. आठवा कोविडचा कालावधी, जेव्हा आपण सगळे घरांमध्ये होतो आणि मनोरंजन अतिशय महत्त्वाचं ठरलं. तर मनोरंजन या सगळ्या सेवा, त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट किंवा दळणवळणाच्या सेवा सुद्धा इथे मार्केटिंग किंवा विपणनामध्ये समाविष्ट होतात. आपण जर पुढे गेलं तर बघता येईल की आपल्याला कल्पना किंवा आयडिया ही सुद्धा मार्केट करता येते किंवा त्याचे सुद्धा विपणन होऊ शकते. मालमत्ता हा एक अजून मोठा प्रकार आहे की जिथे आपण विपणनाचे अतिशय व्यवस्थित वापर हा करू शकतो. मालमत्ता म्हणजे काय हो? प्रॉपर्टी. आता ती कुठलीही असेल, घर असेल, कारखाना असेल किंवा कधी कधी कारखान्यातली यंत्र सुद्धा असतील. तर या सर्वांना आपण नक्कीच विपणनाच्या द्वारे हे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. अहो एवढंच नाही तर अतिशय प्रसिद्ध व्यक्तींची ओळख आणि त्यांचा प्रचार हा सुद्धा विपणनाद्वारे केला जातो. आठवा बरं, कुठल्या राजकीय नेत्याचं प्रचार कार्य हे विपणनाद्वारे केलं गेलं? नाही नाही, मी नाव सांगणार नाही, तुम्ही जरूर शोधा मात्र. पुढचा प्रश्न आहे तो कार्यक्रमाचा. विशिष्ट पद्धतीचे किंवा वेगवेगळे कार्यक्रम हे नक्की आपल्याला विपणनामध्ये समाविष्ट करता येतात. काही दिवसांपूर्वी पणजीमध्ये एक पर्पल फेस्टिवल आयोजित केला गेला होता. तो अतिशय खास अशा दिव्यांगजनांसाठी आपण आयोजित केला होता. अशा कार्यक्रमांचे विपणन हे जास्तीत जास्त स्तरावर, जागतिक स्तरावर केलं गेलं आणि हा यशस्वीरित्या पूर्ण केला गेला. जर आपण बघितलं तर काही सामाजिक जाणीवेच्या गोष्टी सुद्धा आपण विपणनाद्वारे समाजापर्यंत पोहोचवू शकतो. जसं की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा किंवा आणखीनही काही, सेव्ह टायगर, सेव्ह वॉटर, पाणी वाचवा, या सगळ्या गोष्टी आपण अतिशय सोप्या सहजरित्या ह्या विपणनाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. सरकार याचा उपयोग करतं का हो? नक्कीच करतं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाहिरातींमध्ये बघितलं असेल, जसं सरकारी योजना ह्या विपणनाद्वारे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. जसं की सुकन्या समृद्धी आहे किंवा वेगवेगळ्या विमा योजना आहेत. या सगळ्या आपल्या थेट ग्राहकापर्यंत आपण त्या पोहोचवू शकतो. चला तर मग पुढे जाऊया. पुढची संकल्पना जी आहे विपणनातली ती आहे मूळ शब्दाची विपणी या शब्दाबद्दलची माहिती करून घ्या. विपणी म्हणजे काय हो? हा शब्द मार्केटिंग ह्याच्यामध्ये मार्केट इथून आला आहे. या शब्दाचा अर्थ व्यापार करणे किंवा मालाची खरेदी विक्री करणे किंवा जी जागा असते ना जिथे हा व्यापार केला जातो त्याला सुद्धा विपणन असतं किंवा विपणी असं म्हणतात. म्हणजे ऑनलाईन व्हर्च्युअल मार्केट हे सुद्धा विपणीमध्ये येतं बरं का. म्हणजेच नुसता व्यापार नव्हे तर मालाची खरेदी विक्री आणि बाजारपेठ या सर्वांचा समावेश
विपणीमध्ये होतो. आता कुठल्या कुठल्या विपणी संस्था आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट स्थान. स्थान म्हणजे प्लेस, ॲक्सेसिबिलिटी किंवा ज्याची उपलब्धता करून दिली आहे अशी. दुसरी गोष्ट आहे ती वस्तू, ज्यांना आपण हात लावू शकतो, बघू शकतो, मूर्त अशा वस्तू. तिसरी गोष्ट आहे देवाणघेवाण, ज्यामध्ये आपण कुठल्या तरी वस्तूशी, पैशांशी किंवा सेवेची ही देवाणघेवाण करत असतो. चौथी आणि महत्वाची जी संज्ञा आहे यामध्ये ती आहे ग्राहक किंवा कस्टमर आणि मागणी म्हणजे डिमांड. आता यामध्ये किती ग्राहक आपल्या वस्तू नक्की खरेदी करतील असा एक विचार करावा लागतो बरं का. आणि त्याप्रमाणे आपल्याला त्याचं नियोजन करून ती वस्तू किंवा सेवा ही वितरित करावी लागते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर किंवा तंत्रज्ञानाद्वारे आपण आपल्या ग्राहकांपर्यंत कसं पोचायचं, कुठल्या आणि कशा पद्धतीने पोचायचं, किती वेळात पोचायचं, ह्या सगळ्या गोष्टी या विपणनामध्ये आपण अभ्यासतो. आता जर बघितलं तर ह्याचं एक वर्गीकरण आपण करू शकतो. विपणी वर्गीकरण. आता विपणी वर्गीकरण म्हणजे काय हो? मार्केट प्लेस आणि त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? स्थानिक पातळीवर काही गोष्टी आपण विकत घेऊ शकतो. त्याच गोष्टी राष्ट्रीय पातळीवरही उपलब्ध असू शकतात आणि त्याच्यातले काही महत्वाचे मोठे ब्रँड सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असतात. आता या वेगवेगळ्या स्तरांवरच्या बाजारपेठांनुसार त्याचं वर्गीकरण केलेलं असतं. काही ठिकाणी असंही वर्गीकरण करतात की किती वेळ ते मार्केट उपलब्ध आहे किंवा ती विपणी ही उपलब्ध आहे. अगदी थोड्या वेळासाठीच्या बाजारपेठांना अल्पकालीन म्हणतात. तर दीर्घकालीनमध्ये जास्त आणि नेहमीची बाजारपेठ किंवा ज्याला परमनंट मार्केट असं म्हणतात त्याचा समावेश होतो. जर आपण पुढे गेलो तर त्याच्यात घाऊक आणि किरकोळ किंवा होलसेल आणि रिटेल असा त्याच्यामध्ये वर्गीकरणाचा समावेश होतो. काही ठिकाणी काही शास्त्रज्ञ किंवा काही विचारक नियंत्रित आणि अनियंत्रित किंवा मुक्त अशा बाजारपेठांचाही विचार इथे या वर्गीकरणात करतात. जर आपण महत्त्व समजावून घ्यायचं म्हणलं विपणनाचं तर वेगवेगळ्या भागांसाठी किंवा वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये विपणनाचं वेगवेगळं महत्त्व आहे बरं का. आता पहिला भाग आहे समाजासाठी. समाजाला नवनवीन कल्पना देणं हे विपणनाचं मुख्य कार्य आहे. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे आपण वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणं हे विपणनाचं काम आहे. आणि याचद्वारे आपण अतिशय मोठ्या पद्धतीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध करून देत असतो. आणि म्हणूनच व्यवसाय वृद्धीसाठी विपणन हे अतिशय उपयुक्त ठरतं. ग्राहकांचं तर काय, तुम्ही तर बघितलंच असेल की ग्राहकांना वेगवेगळी माहिती मिळते. म्हणजेच त्यांना किती वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध आहेत याचं ज्ञान विपणनाने मिळतं. ते ठरवतातही की कुठल्या सेवेला ते ग्राहक म्हणून जाणार आहेत किंवा कुठली सेवा ते विकत घेणार आहेत. म्हणूनच आपल्याला असं बघता येईल की 3 वेगवेगळ्या स्तरांवर आपल्याला विपणनाचं महत्त्व समजावून सांगता येतं. जर आपण फंक्शन्स किंवा विपणनाची कार्य जर बघायची झाली तर प्रोडक्ट डेव्हलपमेंट म्हणजेच उत्पादन विकास हा केला जातो. साधनं जरूर असतात आणि भरपूर तुम्हाला असं दिसून येईल की आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मालातून नवनवीन कल्पनांच्या आधारे आपण वेगवेगळी उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवतो आणि हेच विपणनाचं मुख्य कार्य आहे. अर्थातच त्याच्यासाठी नियोजन आणि वितरण हे गरजेचं आहे. नियोजन, संशोधन, मी तर म्हणेन संशोधन हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे याच्यातला. संशोधन करून अशा गरजांची पूर्तता
की जी आपल्या स्पर्धा व्यवसायकाला अजून सुचलेली नाही. असं जर काही केलं तर नक्की यश हे तुमचंच असतं. प्रमाणीकरण आणि प्रतवारी, स्टँडर्डायझेशन आणि क्लासिफिकेशन हे आपल्याला इथे गरजेचं ठरतं. प्रमाणीकरण एखाद्या विशिष्ट पद्धतीच्या वस्तू आणि सेवा यांचं प्रतवारी करून मग त्यानुसार किंमत निश्चिती करणं हे विपणनाचं सर्वात मुख्य कार्य आहे. तुम्ही बघितलं असेल कित्येक वस्तूंवर MRP लिहिलेली असते. त्यानुसार ही किंमत निश्चित करणं हे गरजेचं ठरतं. याबरोबरच ग्राहक संबंध आणि सहाय्य किंवा स्टोरेज किंवा गोदाम आणि वाहतूक व्यवस्था, कारण आपल्याला शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचायचं आहे. तुम्ही चित्रात बघत असाल की आपल्याला ते सगळे कष्ट घ्यावे लागतात ज्याच्यामुळे आपण आपल्या ग्राहकापर्यंत विनासायास आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो. चला पुढे जाऊया. पुढचा भाग आहे तो विक्री आणि विपणन मधला फरक. आता इथे काय होतं, कितीतरी लोक या दोन्हीला समानार्थी समजतात. तसं नाहीये बरं का. विक्री हा विक्रेत्यावर भर देतो आणि विपणन हे ग्राहकाच्या आनंदावर, आणि म्हणूनच यानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते. विक्री ही जी गरज असते, डिमांड असते, त्याला पुरवठा करतं, पण विपणन ही सामाजिक प्रक्रिया आहे. निरनिराळ्या गरजा ओळखून त्यांची पूर्तता करणं हे इथे महत्वाचं ठरतं. आणि म्हणूनच असं म्हणतात की विक्री ही अतिशय संकुचित किंवा छोटी संकल्पना आहे, परंतु विपणन हे अतिशय सर्वव्यापी किंवा मोठी संकल्पना आहे. विक्री हा विपणनाचा एक छोटा भाग आहे. म्हणजेच सेलिंग इज इन्क्लुडेड इन मार्केटिंग, असं आपण इथे नक्की म्हणू शकतो. जर आपण पुढे गेलो तर विक्री ही वस्तू केंद्रित असते, पण मार्केटिंग किंवा विपणन हे ग्राहक केंद्रित असतं. म्हणजेच आपल्याला आनंदी ग्राहक मिळणं अतिशय गरजेचं आहे हो. आता विक्री ही प्रत्यक्ष कृती आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं, पण मार्केटिंग किंवा विपणन ही कित्येक वेळा खूप सटल किंवा अतिशय सहजरित्या ही करण्याची कृती किंवा अप्रत्यक्षपणे ग्राहकाला कितीतरी वेळा समजतही नाही की ते एखादी विपणनाचे कार्यक्रम बघतायत किंवा त्यानुसार ते वागतायत, म्हणून ही एक अप्रत्यक्ष कृती समजली जाते. जर आपण बघितलं तर विक्री ही नेहमी विक्री वाढवण्यावर भर देते, परंतु विपणन हे नेहमी नफा वाढवण्यावर किंवा त्याच बरोबरीनं संस्थेचं किंवा व्यवस्थापनाची ओळख वाढवणं हे महत्वाचं कार्य करतं. चला तर पुढे जाऊया. म्हणजेच एखादं उत्पादन, वस्तू किंवा सेवा हे जर विकलं गेलं नाही ना तर काय काय होईल बरं? ओ हो 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 हो, संशोधनावर, विकासावर जो पैसा, वेळ आणि कष्ट खर्च झालेत ते सगळे फोल ठरतील. आणि म्हणून आम्ही असं नेहमी म्हणतो की जाहिरात ही एकदाच काम करते, परंतु का असं म्हणतात बरं? जर तुमच्या वस्तूत किंवा सेवेत गुणवत्ता नसेल तर जाहिरात परत तुम्हाला मदत करणार नाहीये. त्यामुळे तुमचं उत्पादन, त्याची गुणवत्ता ही अतिशय चांगली असावी, आणि त्यामुळे त्याच्यासाठीच आपण संशोधन करत असतो, सतत संशोधन करत असतो, आणि या सगळ्याला विपणन हे खूप खूप मदत करतं. जसं आपण आधी म्हणलं, विपणन ह्या रोजगाराच्या अतिशय मोठ्या संध्या उपलब्ध करून देत आहे, आणि आता विविध कार्यांमध्ये आपल्याला विपणनाच्या सहभागी होऊन आपली सेल्फ डेव्हलपमेंट किंवा स्वविकास हा साधता येईल नक्कीच. पुढच्या भागामध्ये आपण विपणन मिश्रण संकल्पना बघणार आहोत. यामध्ये उत्पाद किंवा वस्तू किंवा सेवा, त्याची किंमत, त्याचं स्थान, त्याचं संवर्धन, म्हणजेच जे 4 P आहेत, प्रोडक्ट, प्राइस, प्लेस आणि प्रमोशन, हे आपण अभ्यास करणार आहोत. याला मार्केटिंग मिक्स असं म्हणतात बरं का इंग्लिशमध्ये, म्हणजेच विपणन मिश्रण किंवा मार्केटिंग मिक्स. आता या पहिल्या 4 आहेत
त्या फक्त वस्तूशी निगडीत आहेत. परंतु जर पुढच्या 3 बघितल्यात, तर तिथे तुम्हाला सेवांशी निगडीत असे सुद्धा गोष्टी दिसतील. आणि त्या का आहेत हो? व्यक्ती, म्हणजे पी फॉर पीपल. त्याच्या पुढचा आहे प्रक्रिया, म्हणजे पी फॉर प्रोसेस. आणि भौतिक पुरावा, म्हणजे फिजिकल एव्हिडन्स. आता ह्या सेवांशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपण खूप अतिशय व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत, पण पुढच्या भागात. म्हणजेच बघा बरं, इथे तुम्हाला काही वस्तू दिसतात का? मग ती फळं, भाज्या असू देत, किंवा नूडल्स, दूध असू देत, किंवा कॉम्प्युटर असू देत. ह्या सगळ्या वस्तू आपण प्रोडक्टमध्ये अभ्यास करणार आहोत. काही सेवा असतात, जसा हा स्पाचा फोटोग्राफ आहे, त्यामुळे काही हॉस्पिटॅलिटीच्या किंवा ग्राहक संतुष्टीसाठीच्या सेवा आपण विपणनामध्ये समाविष्ट करत असतो. जर तुम्ही बघितलं तर काही नवीन नवीन कल्पना सुद्धा विपणनामध्ये येतात बरं का. तुम्ही बघितलं असेल की अतिशय छोट्याशा बाळाचे सुंदर सुंदर फोटो काढणं, अशा छान छान कल्पना, किंवा आपले खराब झालेले शूज, स्पोर्ट शूज मस्त लॉन्ड्रीतून परत आणणं, ह्या सुद्धा छान छान कल्पना विपणनामध्ये समाविष्ट होतात. जसं आधी म्हणलं तसं पर्पल फेस्ट सारखे कार्यक्रम आपण विपणनाने जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. जर तुम्ही पुढे बघितलं तर सरकारी योजना सुद्धा आपण इथे समाविष्ट करू शकतो. म्हणजेच विपणन हे सर्वव्यापी आहे. ही फक्त विक्री प्रक्रिया नाही. जरूर लक्षात ठेवा, भरपूर अभ्यास करा आणि ह्या अतिशय इंटरेस्टिंग अशा विषयाशी मैत्री करा. कारण ही मैत्री आपल्याला भरपूर मार्गही घेईल आणि यशस्वी जीवनात उपयोगही पडेल. कारण काय माहिती आहे, आपल्याला आपले स्वतःचे विपणन करणे सुद्धा तितकेच गरजेचे ठरते. या सगळ्याबद्दल बोलूया, पण पुढच्या वेळी. चालेल का? ठीक आहे. इथे थांबूया आजच्या धड्यासाठी आणि परत सुरुवात करू पुढच्या वेळी. धन्यवाद. नमस्कार.